अंबप गावातून धुमाकूळ घालत गवा रेडा थेट प्राथमिक विद्यामंदिरात घुसला। तिथून हुसकावल्यानं तो शेजारील घरावर उडी मारून पुन्हा गावाबाहेर गेला। यामध्ये शाळेचे 2 कर्मचारी किरकोळ जखमी झाले, तर शिवाजी हिरवे यांच्या घराचं नुकसान झालंय। सुदैवानं कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही। ही घटना आज सकाळी 7:45च्या दरम्यान अंबप इथं घडली। या गव्याचा धुमाकूळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। हातकणंगले तालुक्यातील अंबप गावच्या परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून गवा, बिबट्या आणि बिबट्या सदृश प्राण्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालं होतं। वेळोवेळी वन विभागानं ही याची पाहणी केली होती। अंबप आणि परिसरामध्ये वन्यजीव प्राण्यांबाबत नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती। त्यातच आज शनिवार दिनांक 17 रोजी सकाळी 7:45च्या दरम्यान एका गवा रेड्यानं नागोबा मंदिरच्या दिशेनं गावामध्ये प्रवेश केला। तो जंगम गल्ली गावचावडी या रोडवरून जात असताना नागरिकांनी त्याला हुसकावलं होतं। त्यामुळे तो सैरवैर धावत मराठी शाळेच्या पाठीमागून प्राथमिक विद्यामंदिर गर्ल्स हायस्कूलच्या पटांगणावरून धावत येत असताना विद्यार्थ्यांची कवायत सुरू होती। विद्यार्थ्यांनी धावत वर्गखोल्यांचा आश्रय घेतला। विद्यार्थ्यांचा अर्धाओरडा सुरू होता, त्यामुळे बिथरलेला गवा थेट कार्यालयात घुसला। कार्यालयात घुसलेल्या गव्यानं धडक दिल्याने टेबल खुर्च्यांसह संगणकाची मोडतोड झाली, तर मुख्याध्यापिका नीलम चव्हाण यांच्यासह अन्य एक कर्मचारी दिनकर पाटील किरकोळ जखमी झालेत। यावेळी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाल्यानं गवा पुन्हा कंपाऊंडवरून उडी मारल्याने तो शिवाजी हिरवे यांच्या घरावर पडला। यामध्ये घराच्या छताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तिथून तो पुन्हा शाळेच्या ग्राउंडवरून मनपाडळे गावाच्या दिशेने गेल्याचं अनेक नागरिकांनी सांगितलं। या घटनेत विद्यार्थी मात्र सुदैवानं वाचले, पण त्यांच्यामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती। ग्रामपंचायतीनं सुरक्षा यंत्रणेमार्फत वेळेत ग्रामस्थांना माहिती पोहोचवल्यानं अनर्थ टळला। वन विभागाची भूमिका संशयास्पद ठरत असल्यानं वन्य प्राण्यांचा वावर आता गावामध्ये वाढतोय। परिणामी नागरिकांचा जीव धोक्यात आलाय। त्यामुळे वन विभाग आणि प्रशासनानं तत्काळ कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय करावेत, अशी मागणी नागरिकातून होतीये। आज सकाळी 7:30च्या दरम्यान गवा आल्याचं समजल्यानंतर गावात पण बऱ्याच ह्याच्यातून चौकातून वगैरे गव्याचं निदर्शनास आला। तसंच त्याच्यानंतर तो जिल्हा परिषद शाळा व इतर सर्व शाळांच्या ग्राउंडवरती मैदानावरती गेला आणि तिथं आज शनिवार असल्यामुळं कवायत प्रार्थना वगैरे चालू होती, त्यामुळं मुलांच्या मध्येच गव्याचा हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये आमचे शिक्षक, आमच्या शाळेचे विद्यार्थी किरकोळ त्यांना दुखापत झालेली आहे। वन विभागानं तात्काळ याच्यात लक्ष द्यावं आणि गव्यांच्या ह्या हल्ला वगैरे होणं किंवा त्यांचं गावात वावर होणं ह्याला काहीतरी प्रतिबंध करावा। आणि आमच्या गावातील नागरिकांना एक आवाहन करते की सर्वांनीच इथून पुढच्या कालावधीत देखील सुरक्षेची खबरदारी घेऊन बाहेर पडताना खबरदारी घ्यावी। 7:45ला की आमच्या घरामध्ये घोरडा आला, आमच्या रुस्कन केली, कवलं बोलं आम्ही पळता भुचडी झाली आमची, तेरकर बाहेर काढू सर पोरवून आम्ही लोकांच्या घरात झोपाय जातोय आणि दिवस पण आमचा घोडा वाटला शिरून की असं केलं, आमचा जीव वाचवला। आमचा दिवस असा चांगला होता, रोडीची पाच होती, माझी शरीर कर्र होती, सोनं माझ्या बॉट फुटलं, पळताना पडली सोनं गुडघ्यावर, बॉट फुटलं, टॉल फुटलं, वरलं मशीन फुटली गाडीचं।